लक्ष द्या. आपण क्रियापदाचे प्रकार पाहत असताना क्रियापदाचे मुख्य प्रकार सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद या दोन गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर उभयविध क्रियापद, भावकर्तृ क्रियापद, संयुक्त क्रियापद अशा पद्धतीने पाहिलं. आज आपण बाकीचे जे क्रियापदाचे प्रकार आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले गौण क्रियापद, त्यानंतर करणरूप क्रियापद, त्यानंतर अकरणरूप क्रियापद आणि त्यानंतर अपूर्ण विधान क्रियापद. हे चार क्रियापद महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये आहेत ते म्हणजे शक्य क्रियापद आणि प्रायोजक क्रियापद. ठीक आहे सुद्धा. तर चार क्रियापदावर आपण काय करू सगळ्यात पहिले डिस्कस करू. बघा, गौण क्रियापद. गौण क्रियापदाला अनिश्चित क्रियापद म्हणतात. कोणतं म्हणतात? अनिश्चित क्रियापद. पहा, अनिश्चित म्हणजे काय? आता मला सांगा, तुम्हाला काळ माहिती आहे का? नाही. समजा उदाहरणार्थ प्रत्येक वाक्याला क्रियापदाला आपला काळ असतो, बरोबर आहे की नाही? मी जेवण करतो, वर्तमान काळ आहे की नाही? आपण म्हणतो ना मी जेवण करतो, साधा वर्तमान काळ. मी जेवण करत आहे, चालू वर्तमान काळ. मी जेवण केले आहे, पूर्ण वर्तमान काळ. मी आहे की नाही? आता मी जेवण करत असतो, रीती वर्तमान काळ. म्हणजे एखादी रीत दाखवली असेल आणि ती क्रिया सतत घडत असेल तर त्याला आपण रीती वर्तमान काळ असं म्हणत असतो. बघा, मग काही क्रियापदे अशी असतात की तिला काळाचा व अर्थाचा बोध होत नाही, ती थोडी अडवळणाने चालतात. त्या क्रियापदांना गौण क्रियापद किंवा अनियमित क्रियापद असे म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याला इरेग्युलर व्हर्ब असं म्हणतात, आहे की नाही? अनियमित क्रियापद किंवा गौण क्रियापद. मग कोणती क्रियापद आहेत अशी? पाहिजे, नको, न लगे, नव्हे, नये अशी क्रियापदे जी असतात ती कोणती असतात? गौण क्रियापदे असतात किंवा अनियमित क्रियापदे असतात. समजा मी म्हणलं मला 2 रुपये पाहिजे. आता पाहिजे या क्रियापदातून एक्झॅक्ट काळाचा बोध होतो का? नाही. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. न लगे म्हणजे कोणता काळ समजतो का? नाही. लक्षात आलं का? अहो दाजीबा असलं वागणं बरं नव्हे. नव्हे म्हणून कोणता काळ होतो का? नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला निश्चित काळाचा बोध सांगता येत नाही. म्हणून अशा क्रियापदांना आपण गौण क्रियापद किंवा अनियमित क्रियापद असं म्हणत असतो. त्यानंतर दुसरं करणरूप क्रियापद आणि अकरणरूप क्रियापद. कधी कधी तुम्हाला प्रश्न येत असतो की होकारार्थीचं नकारार्थी करा किंवा नकारार्थीचं होकारार्थी करा. करणरूप क्रियापद म्हणजे होकारार्थी क्रियापद, अकरणरूप क्रियापद म्हणजे नकारार्थी क्रियापद. आणि एक गोष्ट प्रामुख्याने ध्यानात ठेवायची की होकारार्थीचं नकारार्थीमध्ये करत असताना वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. समजा मी म्हणलं इथं करण रूपाने म्हणलं 1 रुपया, 1 रुपया, 1 रुपया मोठी रक्कम आहे. 1 रुपया मोठी रक्कम आहे. आपण काय बोललो? पॉझिटिव्ह बोललो. 1 रुपया मोठी रक्कम आहे. या क्रियापदाचा प्रकार करणरूप क्रियापद. आता होकारार्थी पद आपण म्हणत असतो. आता बघा, याचा नकारार्थी करा म्हणजे अकरणरूप करा. म्हणजे 1 रुपया, 1 रुपया, 1 रुपया लहान रक्कम नाही. 1 रुपया लहान रक्कम नाही. म्हणजे दोघांचा अर्थ काय होतो? एकच होतो. 1 रुपया मोठी रक्कम आहे म्हणजे इथे ते म्हणतात 1 रुपया मोठीच रक्कम आहे, पण हे निगेटिव्ह फॉर्म मध्ये म्हणजे नकारार्थी क्रियापदामध्ये गणलं जातं. पहा, मुलांनी नेहमी सत्य बोलावे. बरोबर आहे. मुलांनी कधीच असत्य बोलू नये. मुलांनी नम्र वागावे. मुलांनी उद्धट वागू नये, हे की नाही? नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये. लक्षात आलं का? पहा, सुंदर मुलगी सर्वांना आवडते. पहा, आपण हे म्हणलं सुंदर मुलगी सर्वांना आवडते असं म्हणलं ना, हा पॉझिटिव्ह फॉर्म झाला. म्हणजे कसं झालं? होकारार्थी झालं. पहा, सुंदर मुलगी कोणाला आवडत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो? सर्वांना आवडते. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ करणरूप आणि अकरणरूप मधला हा सगळ्यात मोठा फरक आहे. फक्त वाक्याची आदला बदल करत असताना त्याच्या मूळ अर्थाला, मूळ गाभ्याला कोणताच बाधा नाही आला पाहिजे. त्याला आपण काय म्हणत असतो? अकरणरूप क्रियापद किंवा करणरूप क्रियापद. दोघांचा पण ट्रान्सफर करत असतो. आता बघा, अपूर्ण विधान क्रियापद. अपूर्ण विधान क्रियापद. आता काय असतं? कधी कधी वाक्यामध्ये कर्म नसतं परंतु विधानपूरक आल्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. लक्षात आलं का? आता समजा उदाहरण आपण असं म्हणलं की रमेश झाला. रमेश झाला. हा पूर्ण विधान क्रियापद आहे का? नाही. हे अपूर्ण विधान आहे. हे विधान पूर्णच नाही, अजून हे वाक्य पूर्णच नाही.
वाक्याची व्याख्या काय करतात? वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं होय. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं होय. अजून काय व्याख्या करतात? अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. कशाला? अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. आणि पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य होय. पण हे अपूर्ण अर्थाचं बोलणं आहे. समजा आपण नेहमी बघत असतो, पा आंबा निघाला, आंबा निघाला, पा राम राम झाला. आता हे जर तुम्ही बघितलं ते अनकम्प्लीट सेंटेन्स आहे. याला आपण म्हणतो अपूर्ण विधान क्रियापद. बरोबर? याला काय म्हणतात? अपूर्ण विधान क्रियापद. आता या पूर्ण विधानात रूपांतर करायचं. आता जर या रमेश झाला, मी इथे लिहिलं रमेश रमेश पोलीस पोलीस झाला, रमेश पोलीस झाला. हे झालं पूर्ण विधान क्रियापद. हे कसं झालं? पूर्ण विधान क्रियापद. आंबा गोड निघाला. कसा निघाला? आंबा आंबा गोड, आंबा गोड निघाला. हे झालं कोणतं? पूर्ण विधान क्रियापद. आणि राम राजा झाला, राम राजा झाला, राम राजा झाला. याला म्हणतात पूर्ण विधान. याला काय म्हणायचं? पूर्ण विधान. आणि ही काय आहे? तिघी अपूर्ण विधान, अपूर्ण विधान. आता बघा पोरांनो, या वाक्यामध्ये तुम्हाला कर्ते शोधायचे, तर ही सगळी कर्ते लक्षात आलं. पण या वाक्यामध्ये पोलीस गोड आणि राजा, पोलीस गोड आणि राजा ही कर्म नसून याला म्हणतात विधानपूरक. काय म्हणतात? विधानपूरक. आलं लक्षात? ही विधानपूरक याच्यामध्ये टाकल्यामुळे याच वाक्यात रूपांतर झालं. म्हणजे अपूर्ण विधान क्रियापदाचे पूर्ण विधान क्रियापद करत असताना त्यामध्ये आपल्याला विधानपूरक टाकावं लागलं. विधानपूरक म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये कर्म नसतानाही एखादा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करत असेल तर त्या शब्दाला विधानपूरक असे म्हणतात. म्हणजे ते कर्म नसतं परंतु त्याच्यामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो, म्हणून त्याला विधानपूरक म्हणतात. विधानपूरक म्हणजे विधानाला पूरक असणार. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी पाहता येतात. आता त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, आपण पाहू शक्य क्रियापद. शक्य क्रियापद, शक्य क्रियापद. आता शक्य क्रियापद म्हणजे काय? एखाद्या क्रियापदावरून कर्त्याच्याने एखादी क्रिया करणे शक्य आहे असा बोध होत असेल तर त्याला आपण शक्य क्रियापद असं म्हणतो. म्हणजे मला आता चालवते, उदाहरणार्थ मला आता चालवते, मला आता चालवते. चालवणारा काय? त्याला शक्य आहे. लक्षात आलं का? त्याच्याने ती क्रिया करणे शक्य आहे. मला पळवते, मला हसवते, मला खाववते, दादाला डोंगर चढवतो. शक्य क्रियापद आहे की नाही? कधी कधी शक्य क्रियापदामध्ये निगेटिव्ह फॉर्मची सुद्धा वाक्य आलेली असतात. समजा उदाहरणार्थ तुम्हाला जर असं म्हणलं कोणी की शेजारच्या काकूला साधा जिनाही चढवत नाही, तरी ते शक्य क्रियापद आहे. कारण की कर्त्याच्याने ती क्रिया करणे शक्य नाही, म्हणजेच शक्यता दर्शक आहे. क्रियापद हे शक्यता दर्शक असते. कर्ता ती क्रिया स्वतः करत असतो, म्हणून त्या क्रियापदांना शक्य क्रियापद असे म्हणत असतात. म्हणजे उदाहरण, मला आता चालवते, वळूला आता पळवते, बाबाला डोंगर चढवतो, आईला डोंगर चढवतो, मला आजारानंतर खाववते. लक्षात आलं? याला आपण शक्य क्रियापद म्हणत असतो. त्याच्यानंतर कोणतं क्रियापद असतं? प्रायोजक क्रियापद. प्रायोजक क्रियापद, प्रायोजक क्रियापद. आता प्रायोजक म्हणजे काय? प्रेरणा देणारा, मोटिवेट करणारा. ज्या वाक्यामध्ये कर्ता ती क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया करण्यास दुसऱ्या कोणाला तरी भाग पाडतो, त्या क्रियापदाला प्रायोजक क्रियापद असे म्हणतात. म्हणजे वाक्यात कर्ता ती क्रिया करत नाही. मदारी माकडाला नाचवितो, मदारी माकडाला नाचवितो, मदारी माकडाला नाचवितो. बरोबर आहे? नाच असं नाही म्हणायचं, नाचणारा कोण असं नाही. लक्षात आलं? प्रायोजक क्रियापदामध्ये कर्ता ओळखत असताना क्रियापदाच्या मूळ धातूला वी प्रत्यय लावायचा. काय लावायचा? वी. नाचविणारा कोण? मदारी.
म्हणजे वाक्यात कर्ता मदारी आहे. लक्षात आलं का? पहा, विदूषक श्रोत्यांना हसवितो. हसविणारा कोण? विदूषक. म्हणजेच क्रियापदाच्या मूळ धातूला वि प्रत्यय लावून प्रायोजक क्रियापदामध्ये कर्ता ओळखावा. लक्षात आलं? मग आपण बघितलं, मदारी माकडाला नाचवितो, आई बाबाला डोंगर चढविते. लक्षात आलं का? आई चढते का? नाही, बाबाला चढवते, म्हणजे दुसऱ्याला करायला होते. ताई देवीला बसविते. ताई बसती का? नाही, देवीला बसते. देवी स्वतः बसते का? नाही, ताई बसविते. लक्षात आलं? असे जी क्रियापदे असतात त्यांना प्रायोजक क्रियापद असे म्हणतात. लक्षात आलं? अशी बरीच उदाहरणं असतात. टायटल टाका, एक एक आपण बघू. तुम्ही टाका गौण क्रियापद पहिला व्याख्या.